सुरुवात करायची आहे मॅचला। पहिला बॉल ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूने रजनीकांत पवार सर, समोर मात्र सचिन, नॉस्टा खेळला अमित। सचिनने पहिला बॉल खेचून काढला होता, यावरती क्षेत्ररक्षक धावतायत, कॅच ड्रॉप होणार आहे, कॅच कंप्लीट नाही होत, म्हणजेच आपण पाहतोय कॉल होता, अगदी चेंडू पर्यंत पोहोचला देखील गेला आणि तदनंतर मात्र कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते। पहिल्या बॉल वरती आपण पाहतोय 2 धावा आल्या आणि या 2 धावेने संघाचं खातं देखील खुलं झालंय। या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। हलक्या हाताने खेळून काढला जातोय, याच्यावरती आपण पाहतो धावा किती बनवल्या जातील। एक सिंगल पॉइंट वरती जो क्षेत्ररक्षक आहे त्याने मात्र चेंडू फीड केलाय आणि एक सिंगल निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचते। आता धावा पाहायला मिळतात धावफलकावरती 3 बॉल माफी असावी 2 बॉल 3 धावा। अलंकृत कार्पेट खेळून काढला जातोय, लॉंग ऑफ वरती खेळून काढला जातोय, याच्यावरती धावा किती बनवल्या जातील। 1 रन कंप्लीट केली जाते, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते, 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत। तीन बॉल पूर्ण, संघाची धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचल्या। चौथा बॉल कंप्लीट होताना पाहायला मिळतोय या सिंगल निश्चित धाव फलक आता 6 वरती जाऊन पोहोचेल। 4 बॉल कंप्लीट होताना संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 6 धावा। 4 बॉल कंप्लीट, संघाची धावसंख्या धाव फलकावरती 6 धावा। येणारे शेवटचे 2 बॉल कसे हाताळले जातील हे देखील पाहणं गरजेचं। हो, यावेळी मात्र आपण पाहतोय सूर लगावला जातोय, त्या दरम्यान एफर्ट्स थोडेसे कमी पडतायत, परंतु धाबा यावरती 4 धाबा आज चौकार आहे। अगदी एफर्ट्स तर लगावले तर जीवाच्या आकांताने धावत होता, परंतु नाही पोहोचला जात। प्रयत्न केले होते आणि प्रयत्न खूप मोठे आणि प्रयत्न करत देखील राहिलं पाहिजे प्रत्येकानं, हेच याच्या एफर्ट मधून पाहायला मिळालंय। या 4 धाब्याने संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले 10 धाबा। 5 बॉल कंप्लीट होताना संघाची धावसंख्या धाव फलकावरती 10। एक शेवटचा बॉल, रजनीकांत सर टू बॅटर सचिन। इनसाइड आउट खेळून काढला जातोय, लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक पुन्हा आहे आणि सपकाळ 1 बाउन्स चेंडू पकडतोय, फिकी करतोय, धावा 2 यावेळी देखील पूर्ण केल्या जातात। या 2 धावेनिशी ओव्हर संपते आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धाव फलकावरती बिनगडी बाद 12 धावा, वाघजाईवाडी आणि मधलीवाडी संघ। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा जरूर आलेत आणि खास करून वाघजाईवाडी आणि मधलीवाडी संघासाठी एक बोनस असेल, कारण हा सामना जर त्यांनी जिंकला तर या स्पर्धेतलं आव्हान अजूनही त्यांचं जिवंत राहील। निश्चितच पहिले 2 सामने पराभूत केलेत टीम सावरकर आणि पाडेकरवाडीने, परंतु शेवट गोड करावा अशी त्यांची देखील अपेक्षा असेल आकाश सर। आणि जसं मी आत्ताच बोललो की वाघजाईवाडी आणि मधलीवाडी संघाचं आव्हान जिवंत राहण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे आणि येणाऱ्या जी नेक्स्ट मॅच असेल त्यावर खरं म्हणजे या संपूर्ण या गटाचा लीग पद्धतीचा खरा निर्णय अवलंबून असेल। येणारी जी नेक्स्ट मॅच असेल जंगलवाडी आणि केळोली या 2 संघांमध्ये अगदी पाहायला गेलं तर पुढचा विचार न करता जे आपल्या हातामध्ये त्या गोष्टीचा विचार करणं कधी चांगलं असं बोललं जातं। आपल्या हातामध्ये मॅच जिंकणं गरजेचं आहे, ती मॅच जिंकली पाहिजे असं प्रत्येकाला वाटत आलंय। पुढील मॅच वरती अवलंबून न राहता या मॅच मध्ये 100% एफर्ट्स द्यावे असंच प्रत्येकाला वाटत असताना प्रत्येकाने हेच केलं पाहिजे। यावेळी सिंगल आले, बॉलिंग मार्क वरतून गोलंदाज आपणास पाहायला मिळतोय। तेजस बॉलिंग मार्क वरती आपणास पाहायला मिळतोय तेजस सपकाळ, आमचे बंधुतुल्य मित्र आपण पाहतोय जे बॉलिंग मार्क वरतून गोलंदाजी करतायत। आणि यावेळी हा चेंडू एक्स्ट्राची रन देऊन जातो, एक्स्ट्राची रन धाव फलकावरती जोडली असता संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात। अजून एक वाईड येतोय म्हणजे एक्स्ट्राची रन, आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 15 या आकड्यावरती। 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळणार आहेत। 1 बॉल पूर्ण झालाय आणि या 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत। लगातार 2 चेंडू अतिरिक्त धाव
परंतु पुढील चेंडू पुन्हा एकदा तेजसचा त्याच टप्प्यावरती चेंडू टाकला होता, परंतु चेंडू हवेत अनिल येतोय, चेंडू खाली झेल घेण्याचा प्रयत्न चांगला केला, परंतु चेंडू जमिनीला गेलाय. दान एक धाव पूर्ण धावून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव धावून पूर्ण थोडस फॉर्मिंग होत आहे, परंतु दोनच धावा मिळतील. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळालं. या दोन धावेनं संघाच्या धावसंख्यात भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 17च्या घरात. अजूनही बिनगडी बाद 17 धावा, दुसरं षटक प्रगतीपथावर. वेलटेक पाहायला मिळाला अनिलच्या माध्यमातून. यावेळी फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली कोण येतोय, कॅच ड्रॉप केली जाते. आजच्या दिवसामध्ये कहाणी पाहायला गेली आजच्या दिवसाची कॅचेसच्या फील्ड मधून, तर कॅचेस भरपूर ड्रॉप झालेत आजच्या दिवसामध्ये. जवळपास 20% कॅचेस फक्त सेफ हँड पकडले गेलेत. बाकी कॅचेसचा विचार केला तर फिल्डर तिथपर्यंत पोहोचत नाहीयेत, पोहोचले तर कॅच ड्रॉप होतो, कॅच ड्रॉप झाली तर काही ना काही घडत आले या कॅचेसच्या बाबतीमध्ये आजच्या दिवसामध्ये आपणास पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत तेजस ओव्हर द विकेट, पंचाच्या डाव्या बाजूने वारंवार त्याच टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. पंच वळतायत, दंडित केलं जात तेजसला, आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते, आणि या एका धावेनं धावफलक हलता होत जातोय 20 या आकड्यावरती. वारंवार एकाच टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते तेजस कडून. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती, परंतु आता थोडासा चेंडू आतमध्ये टाकला होता आणि निर्धाव चेंडूची होईल सांगता. विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा कोणताही विचार नाहीये सध्या तेजसचा. ऑप्शनच्या बाहेरच गोलंदाजी केली जाते नेहमीच सचिनसाठी. आता मात्र रडार मध्ये टाकलेला चेंडू वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि पुनश्च आपण पाहतोय मोहन फौजी यांच्या माध्यमातून विशेषतः वाघजाईवाडी आणि मधलेवाडी संघावरती प्राइस लावलं जाते. सलग 3 षटकार 3001 रुपयांचं. निलेश यांनी जर सलग 3 षटकार घेतले, सलग 3 चौकार खेचले तर त्यांना 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. लास्ट वन डिलिव्हरी, फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक असेल, यावेळी त्याच्या उंचीवरतून डीप वरती क्षेत्ररक्षक महेश धावत येतो, चेंडू फील्ड करेल, एकच धाव. आणि एका धावेवरती आता समाधानी व्हावं लागेल, कारण की आता ओव्हर संपले. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात 25 धावा. 2 ओव्हरच्या अखेरीस 25 जमवले, तर येणाऱ्या ओव्हर मध्ये किती जमवल्या जातील हे देखील पाहणे गरजेचे. त्यामध्ये एक डेथ ओव्हर येईल, म्हणजे हाणामारी षटक, त्याच्यावरती हात तर मोकळे करावे लागतील. काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहावं लागेल. तर ओव्हर क्रमांक 3 वरती आपण पाहतोय गोलंदाजी षटक क्रमांकावरती आपण पाहतोय 3 वरती स्वतः तुषार राणा येताना पाहायला मिळत आहेत. तुषार राणा देखील आपण पाहतोय वेगवान गोलंदाज आहे, उजव्या हाताने मारा करणारा हा गोलंदाज या ओव्हर मध्ये किती धावा खर्च करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला या प्लीज नवीन बॅटर, माफी असावी, जास्त वेळ कोणी घेऊ नका, धावत यायचंय. स्पीडअप घ्यायचा आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रा षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय तुषार नाना डांगे यांना पाचारण केलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 25 आहे. बिनगडी बाद अजूनही 25 धावा. पहिल्या 2 षटक अगदीच चांगल्या पद्धतीत खेळून काढलेत मधलीवाडी आणि वाघजावाडी संघाने. फुलटॉस चेंडू हलकासा स्टेप आउट केला, पायांची हालचाल केली होती आणि चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिल्या चेंडूवरती हल्ला केलाय तुषार नाना डांगे यांच्या आणि चौकार खेचलाय पहिल्या चेंडूवरती. चांगली सुरुवात झाली या षटकाची, चौकाराने सुरुवात केली आहे.
अमित आणि सचिन ही सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. या चौकाराने संघाची धावसंख्या वाढते आणि धाव फलकावरती धावा लागले त्या 29 धावा. 29 फॉर नो लॉस. टीम भगजाईवाडी आणि मधलीवाडी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उर्ध विकेट पंचांच्या डाव्या बाजूने तुषार नाना. हो पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मध्ये खेळून काढलाय चेंडू. हा सलग दुसरा चौकार तुषार नाना डांगे यांच्यावरती. हल्ल्यावर हल्ले प्रति हल्ले चढवले जात आहेत तुषार नाना डांगे यांच्यावरती आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढते 33 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र सचिनच्या बॅटमधून मोठे फटके येण्यास सुरुवात झालेली आहे. अगोदरच्या 2 षटकात सुद्धा चांगली सुरुवात केली होती. तो स्कोर मेंटेन ठेवताना पुन्हा एकदा ही सलामीची जोडी. त्यांना माहिती आहे आव्हान जिवंत ठेवायचं असेल या स्पर्धेत तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल. ओहो चांगला चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला तुषार नाना यांनी. तत्पूर्वी एक धाव नक्कीच धावून पूर्ण केली जाईल. सुंदर असं रनिंग बिटवीन विकेट सुद्धा पाहायला मिळालं. पहिल्या 3 चेंडूवरती आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात तुषार नाना यांनी. येणारे 3 चेंडू काय घडेल. आता मात्र सायकोर आपण अमितला पाहतोय. अमित सुद्धा मोठे फटके मारण्यासाठी चांगलाच ओळखला जातो. चांगला फटका तितकं चांगलं सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती दंडित केलं जातंय तुषार नाना डांगे यांना. थ्रो गोलंदाजीचा दंड दिला जातो तुषार नाना यांना. याचाच अर्थ पेनल्टी म्हणून 2 धावा आणि 1 नो बॉलची अशा एकूण 3 धावा ऍड होतील मधलीवाडी आणि वागजाईवाडी संघाच्या खात्यामध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅचला सुरुवात करा. अगदी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये थोडेसे नियम चेंज केले जातात कारण की थ्रोवर गोलंदाजला आपण मागील स्पर्धेचा विचार करायला गेलं तर 5 धावा पेनल्टीचे आपण खर्च करत होतो. 5 धावा पेनल्टीचे आपण अपोनंट टीमला देत होतो. परंतु या मॅच मध्ये नाहीये. थोडासा नियम सुधारला जातोय. 2 धावा दिल्या जातील पेनल्टीच्या आणि 1 धावा आपण पाहतो नौचेन. या टोटल 3 धावा घेऊन आपण पाहतोय संघाची धावसंख्या टोटल 4 धावा घेऊन आपण पाहतोय संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 38 धावा. चला जास्त वेळ नका घेऊया आणि पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. ते पंचांजवळ अधिकार आपण दिलेत याची देखील नोंद घ्यायची आहे. लगेचच सामना देखील चालू करायचा कारण यानंतर आपल्याला बक्षीस पात्र फेरला देखील सुरुवात करायची त्याची देखील नोंद घ्या. निखिल सबस्टिट्यूट गोलंदाज आहे. बदली गोलंदाज येतोय तुषार नानांच्या जागेवरती. अगदी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. फ्रीडचा चेंडू होता जो मात्र डॉट निर्धाव येतोय निखिलच्या माध्यमातून. आता ओव्हर मधील चेंडू पूर्ण झालेत 4. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सबस्टिट्यूट गोलंदाज आहे निखिल आणि त्याच्यावरती आता नजर असणार आहे सर्वांच्या. फटका खेळलाय पुन्हा सचिनच्या बॅट मधून सरळ दिशेला आणि सपकाळ आहे. चेंडू फील्ड करतोय. फेकी वेगाने केली आहे. नॉस्टाकेंडला उभं करून ठेवलं जातं या बॅटरला कारण की चेंडू आणि सपकाळच्या हातामध्ये गेला होता. या कारणास्तव मात्र त्याने देखील जागा सोडलेली नाहीये. आता 1 रन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या आकड्यावरती. आता एक शेवटचा बॉल शिल्लक असेल. लास्ट 1 टू गो. आणि खुशखबर अशी आहे की विकासजी कदम मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान विकासजी कदम सावी एंटरप्राइजेसचा राष्ट्रवादी पनवेल यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार सलग 3 चौकार आणि सलग 3 विकेट साठी देखील 1000 रुपयांचे कॅश प्राइज असेल. ते देखील थोड्या वेळामध्ये उपलब्ध होतील आणि तेव्हा ते कॅश प्राइज तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. जो कोणी सलग 3 विकेट षटकार आणि चौकार घेईल त्याला देखील आपण पाहतोय कॅश प्राइज दिला जाणार आहे. कमी गतीने हाताळला जातोय निखिलच्या माध्यमातून. यावेळी वाईड बॉल येतोय आणि वाईड येत असताना संघाची धावसंख्या स्थिर आहे. संघाची धावसंख्या बढती घेते 40 वरती जाऊन पोहोचले. अजून एक वाईड बॉल येतोय. एक एक्स्ट्राची रन. संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय धावफलकावरती
वाढली जाते. 41 धावा फलकावरती पाहायला मिळतात मित्रांनो. कालच्या दिवसामध्ये टीम एम्पायर दायटी भैरवनाथ 11 हिरेवाडी संयुक्तरित्या खेळ करत होते. तुम्हाला विनंती असेल तुम्ही मैदानावरती उपस्थित राहायचं आहे आणि त्याच समेत केदारनाथ 11 डफळवाडी आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय जे जळव असंघ तुम्ही देखील मैदानावरती उपस्थित राहायचं आहे. अजून एक वाईड येतोय. एक चेंडू शिल्लक राहिला आणि त्यासाठी आता लाईन शोधावी लागते याला आणि लाईन शोधावी लागते. लाईन शोधावीच लागेल आणि आता एका चेंडू मध्ये आपण पाहतोय भरपूर अशा घटना घडल्यात ज्या मात्र आपल्याला सहन होत नाहीयेत क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. कारण की एका चेंडूमुळे एका धावेमुळे मॅचेस गमावल्या गेलेत आणि त्या वर्षभर मनामध्ये घर करून राहतात. फटका तर खेळलाय. प्रेशर होतं. आडव्या बॅटीने वन बाउन्स चेंडू सीमारेषे पार फरार. मिळत आहे 4 धावा. चेंडू करतोय बाउंड्री लाईन क्रॉस. मॅक्सिमम आहे माफी असावी. आज षटकार आहे त्या चेंडूवर आपणास पाहायला मिळतोय. आज षटकार आपणास पाहायला मिळेल आणि षटकारांची संघाची धावसंख्या धावफलकावरती 48 धावा. शेवटची ओव्हर. चला या गोलंदाज आणि यानंतर होणारी मॅच असेल जुगायवाडी जंगलवाडी आणि केवली सूर्याची वाडी. टॉस देखील केला जाईल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 14 षटक घेऊन गजानन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी बार करून ओव्हर द विकेट. पंचाच्या डाव्या बाजूने सचिन फुलटॉस चेंडू मिस केलाय. फलंदाज बीट विकेट किपर बीट आणि चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी बोनसच्या स्वरूपात या 4 धावा मिळत जातील. फलंदाज सचिन आणि बाईच्या स्वरूपात प्लस बोनस म्हणावा लागेल कारण जिथे निर्धाव चेंडू यायला हवा होता तिथे 4 धावा मिळाल्या आहेत. या षटकाच्या नंतर अर्थातच पुढील मॅचचा नाणेफेक होईल आणि त्यासाठी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. टीम केळवली सूर्याची वाडी विपक्ष टीम जुगायवाडी आणि जंगलवाडी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल न पुकारता न आवाज देता. हा शेवटचा आवाज असेल तुमच्यासाठी. इनिंग संपली. आज हे षटक संपलं की दोन्ही कर्णधारांनी ट्रस्ट का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा तुम्हाला आवाज दिला जाणार नाही. यावेळी पाहिलं तर फटका खेळून काढला जातोय. बॅटरच्या माध्यमातून हा फटका खेळून काढला. परंतु जे घडलं मागील चेंडूवरती ते कधीच कुणासोबत घडायला नको. कारण की संघर्ष करत असताना मित्रांनो नशिबाची देखील साथ 1% असावी लागते. जर ती साथ असेल ना तरच यश तुमच्या पायाखेरीस येऊन पडते याची देखील नोंद घ्यायची आहे. मागील चेंडूवरती नव्हतं नशीब सोबतीला परंतु नशिबाला देखील हरवायला तयार झालाय गोलंदाज गजानन. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा खर्च करत असताना संघाची धावसंख्या 54 वरती जाऊन पोहोचले. 54 रन ऑन स्कोर बोर्ड. हलक्या हाताने सरळ दिशेला स्ट्रेट खेळून काढला जातोय. ग्राउंडवरचा सेपेस झोन त्याच्यावरती फटका खेळला. दुसऱ्या धावेचा कॉल स्ट्रायकिंग एंड फेकी थोडीशी बाजूला आणि यावरती आता 2 धावा. तिसऱ्या धावेचा कॉल आहे. तिसरी धाव देखील जरूर पूर्ण केली जाते. या 3 धावा मिळत आहेत. 2 धावेला मात्र आपण पाहतोय तिसरी मध्ये कन्वर्ट देखील केलं जाते आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या आता 57 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. मोठा धाव फलक उभा केला मित्रांनो. यानंतर होणारी मॅच जुगायवाडी जंगलवाडी. कॅप्टन शुभम आणि कॅप्टन अजय सुर्वे दोन्ही संघांनी तयार राहायचंय. दोघांनी तयार राहायचंय. खोलवर टप्प्याचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर डीप मिड विकेट रिझन महेश आहे. 1 बाउन्स गॅदर फेकी केले. स्ट्रायकिंग एंड वरती रॉकेट आर्म आता पोहोचतोय. या चेंडू वरती देखील मिळत आहेत 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 59 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळी फ्लिक करायचा प्रयत्न तर होता अमितचा परंतु याच्यावरती नाही केला जात फ्लिक कारण की तो शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू होता. वाईट +1 टोटल 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक आता 61 चा आकडा पार करते. वाईट सिटी रिव्ह्यू घेतला जातोय. अर्थातच आपण पाहतोय टीम फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला जातोय. थर्ड अंपायर देखील चेक करतायत अगदी चेंडू कोणत्या स्टिक वरतून डिलिव्हर झालाय, कुठून डिलिव्हर झालाय, कसा प्रवास करत चाललाय ते देखील आपण पाहतोय स्टॅटिस्टिक वरती. अंपायर डिसिजन कंटिन्यू. वाईड बॉल असेल. रिव्ह्यू लॉस टीम सावरकर
रिव्ह्यू गमावला जातो याची देखील नोंद घ्यायची आहे. वाईट +1 टोटल 2 धावा आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या आता 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉल पूर्ण झालेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मित्रांनो. विशेष म्हणजे जमेची बाजू ही आहे की पुन्हा एकदा पंच वळत्यात दंडित केलं जाते. पुन्हा एकदा गजाननला एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा आणि या अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या 62 च्या आकड्यावर जाऊन पोहोचते. विशेष म्हणजे अजून एकही गडी बाद झालेला नाही. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अगदी शेवटचं षटक चालू आहे आणि शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. अजून एकही गडी बाद झालेला नाही. सलामीची जोडी अजूनही खेळते मैदानात. कव्हर मध्ये खेळून काढलाय. डीप वरती क्षेत्ररक्षक नाहीये म्हणजे या चेंडूवरती देखील 4 धावा बनल्या जात आहेत. होय सचिनची मॅच या मॅच मध्ये तळपली आहे. 37 नॉट आउट खेळतोय सचिन स्ट्रायकिंग एंड वरतून. आता 5 बॉल कंप्लीट झाले तर 100 शेवटचा बॉल असेल इनिंग मधील. गजानन टू सचिन काय कसा केला जाईल फिनिश हे देखील पाहणे गरजेचे आहे. पुढे येऊन फटका खेळायचा होता. फुल टॉस होता परंतु डॉट येतोय बॅट आणि पॅडच्या मधून सरळ विकेट किपरच्या हातामधून. प्लस फर्स्ट स्लिप वरती आपण नो बॉल. ऐसा नो बॉल आहे. अगदी पंच गवतात की नो बॉल आहे. हा बिमर आहे आणि रिव्ह्यू देखील तुम्ही लॉस केलाय याची देखील नोंद घ्यायची आहे. चला मॅच चालू ठेवायचे. येणारा बॉल फ्री हिटचा स्ट्रायकिंग एंड वरती अमित. नो +1 टोटल 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 68 रन. अजून एक चेंडू शिल्लक आहे. फ्री हिटचा बॉल अमितच्या बॅट मधून क्रॉस बॅटेड. यावेळी फ्री हिटचा पुरेपूर उपयोग आणि यावरती मिळत आहेत 6 धावा. षटकार येतोय आणि या षटकारांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले थेट 74 धावा आणि 75 धावांचा आपण पाहतोय. आव्हान दिलंय मधलीवाडी आणि वाघजाईवाडी या टीमने सावरकर आणि पाडेकरवाडी या संघाला. विनंती करेल दोन्ही संघांना कॉपरेट करायचं आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचं. तोपर्यंत जाऊया इनिंग ब्रेक मध्ये टॉसच्या दिशेने डीएसपी सरांसमवेत. यानंतर होणारी मॅच कॅप्टन शुभम जुगायवाडी जंगलवाडी आणि कॅप्टन अजय केवली सूर्याची वाडी. टीम केळवलीवाडी आणि सूर्याचीवाडी आपला कर्णधार अजय सुर्वे यायचा आहे नाणेफेकीसाठी आणि टीम जुगायवाडी जंगलवाडी आपला देखील कर्णधार लगेच यायचा आहे. मगाशीच सांगितलं होतं कोणताही वेळ न लावता यायचा पटकन. आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय सचिन जाधव यांच्या शुभ हस्ते केला जाईल. नक्कीच असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन जाधव यांच्या शुभ हस्ते कॉल असेल. टीम सूर्याचीवाडी टेल कॉल केलाय आणि हेड. नक्कीच पुन्हा एकदा मला वाटतं लगातार 3रा नाणेफेक जिंकलाय शुभम. आणि मला वाटतं 3 वेळा तुम्ही बोलायच्या अगोदरच तू हाताने इशारा करून दाखवलास तरी सुद्धा मी तुझ्याशी एक शब्द नक्की बोलेन. फलंदाजी नक्कीच घेतलीस. मगाशी पण बोलला होतास मी ऐकलं ते. पण कुठेतरी वाटते का की प्रथम फलंदाजी करत असताना जरा धावा कमी पडतायत. डिफेन्स तुम्ही चांगला करताय त्याच्याबद्दल दुमत नाहीये परंतु धावा कमी पडतायत का प्रथम आणि विशेष करून तुझ्या खेळाबद्दल काय सांगशील? जसा पाहावा तसा खेळ अजून तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला नाही. नक्कीच रन 60+ करण्याची गरज आहे कारण की बॉलिंग लाईनअप थोडा वीक पडतोय. प्रयत्न करू. तुझ्या स्वतःच्या वैयक्तिक बॅटिंग विषयी काय म्हणशील? प्रेक्षक आतुर आहेत तुझे मोठे पटके बघण्यासाठी त्याच्याबद्दल काय सांगशील? नक्की त्या मॅच मध्ये खेळण्याचा प्रयत्न करेन. तुला शुभेच्छा असतील आणि जसं बोलून दाखवलं 60+ त्यासाठी शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय आणि प्रथम सॉरी टॉस हारलाय. तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा काय निर्णय होता? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षणच निवडणार होतो आणि तेच आम्हाला भेटलंय. अजून सुद्धा या स्पर्धेतलं आव्हान तुमचं जिवंत आहे आणि अटीतटीचा सामना अगदीच जिंकू किंवा मरू या परिस्थितीतला सामना आहे. जर का या ठिकाणी तुम्ही विन होताय तर मला वाटतंय 3 संघ असे असतील. अजून हा सामना चालू आहे आपण त्यानंतर नक्कीच बोलू. परंतु या सामन्यामध्ये त्यांनी 60च्या वर धावसंख्या मारणार असं सांगितले. तुमची काय स्ट्रॅटेजी असेल? नक्कीच त्यांना 40च्या आतमध्ये रोखण्याचा आमचा प्रयत्न राहील कारण की आमचे बॉलर पण तेवढे आहेत ठीक करून देतील तेवढे मला नक्कीच योगदान. धन्यवाद. तुमच्या दोन्ही संघांना देतो शुभेच्छा आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स आकाश काटे सर.
चला सामना चालू करायचा आहे लवकरच. 74 धावा बनवलेत. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीम सावरकर आणि पाडेकरवाडी संघाला. अगदी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. तुषार नाना डांगे पुन्हा एकदा आणि महेश, ही सलामीची जोडी सावरकर आणि पाडेकरवाडी संघाकडून आपण पाहतोय. नक्कीच धावांचा मोठा डोंगर आहे आणि त्याचा पाठलाग करायचा. 75 धावांचा डोंगर उभा केलाय. सामना जिंकायचा असेल, शेवट गोड करायचा असेल तर टीम पाडेकरवाडी आणि सावरकर संघाला. प्रेम चा पहिला बॉल. यावेळी तुषार नाना ओहो थोडासा मागे होता आणि या दरम्यान मिळत आहेत 4 धावा. यावेळी मात्र पाहायला गेलं तर चौकार आलाय आणि या चौकारानिशी आपण पाहतो रणशिंग फुंकलं जात आहे. या मोठ्या धावफलकाचं तब्बल 75 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि यासाठी तुषार नाणेंचे कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतील काय मॅच मध्ये. जरूर मी स्वतः या त्यांच्या कव्हर ड्राईव्हचा फॅन आहे. इनसाइड आउट फटके खेळले जातात, लाजवाब आणि सुरेख असतात. पुन्हा एकदा फटका खेळला जातोय, फुलटॉस होता, क्षेत्ररक्षक होता, थोडंसं फंबल, मैदानाच्या खराबीमुळे चेंडू मात्र आपण पाहतो जमिनीलगत टीप मध्ये निघून जातोय. अमित चेंडू फील्ड करतोय, फेकी करतोय, तोपर्यंत 2 धावा जरूर मिळत आहेत. आता चेंडू पूर्ण झालेत, आपण पाहतोय 2 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. यावेळी काय घडतंय याच्यावरती धावा किती बनवल्या जातील. लेग स्लिपवरचा क्षेत्ररक्षक धावत जातोय. 2 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरतून प्रेमला आपण पाहतोय. स्ट्रायकर गोलंदाज आहे. वाघजायवाडीचा आपण पाहतोय स्ट्रायकर गोलंदाज. वेगाने हाताळलाय सटीक चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, क्रिकेट मधला सर्वोत्कृष्ट चेंडू आपण पाहतो. त्यावरती प्रत्येकाला नमावं लागतं. या चेंडूवरती देखील नमलेत तुषार नाना आणि या चेंडूवरती आपणास पाहायला मिळतंय कोणतीही धाव पाहायला मिळत नाहीये. संघाची धावसंख्या 8 वरती स्थिर. चेंडू कंप्लीट 4. आता या ओव्हर मधील 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. अगदी यानंतर आपण पाहतोय अजून एक लीगची मॅच होईल. तदनंतर बक्षीस पात्र फिरायला सुरुवात होणार आहे. सेमीफायनल असतील, फायनलच्या मॅचेस आणि तदनंतर या स्पर्धेचा संपूर्ण आपण पाहतोय महत्वपूर्ण घटक, महत्वपूर्ण इव्हेंट म्हणजे पारितोषिक वितरण सोहळा, महत्वाचे मान सन्मान, हे सर्व आपणास पाहायला मिळणार आहे. प्रत्येकाला विनंती करेन फायनल मॅच पर्यंत प्रत्येकाने आवर्जून उपस्थित राहा. यावेळी केलाय, पूल केलाय, सक्सेसफुल होणार आहे का नाहीये. या दरम्यान बॅटर आउट आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय कॅच कंप्लीट केली जाते. आता मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन. अमित येतोय बॉलिंग मार्क वरती. आपणास अमित पाहायला मिळणार आहे. ओव्हर क्रमांक 2 वरती आपण पाहतोय अमितची ओव्हर आतापर्यंत पाहायला गेलं तर अमितच्या षटकाचा विचार करायला गेलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. काय बोलशील? चांगली गोलंदाजी केली आहे अमितनं. कारण की अमित एक महत्वपूर्ण खेळाडू आहे या संघाचा आणि तो एक चांगली कामगिरी करणे त्याच्यापासून आपण पाहतोय भागच असेल. कारण की चांगल्या खेळाडूंजवळ आपण पाहतोय आपला गाव, आपल्या गावाचे प्रेक्षक जे मात्र आशा ठेवून असतात, तो आशा पूर्ण करतोय का हे देखील पाहणे गरजेचे आहे ओव्हर मध्ये. डॉट बॉल येतोय. जसं बोललं तसंच मात्र माझ्या शब्दांवरती खरा उतरतोय का होय या ओव्हर मध्ये ते पाहायला मिळेल. तो खरा देखील उतरेल कारण की चेंडू टप्पा पडल्यानंतर लेग स्टिकला मिस करतोय. ऑफ स्टिक वरतून चेंडू लेग स्टिकला मात्र वळवला जातोय, कट केला जातोय. ही खासियत आहे अमितची. दोन्ही बाजूला हा देखील चेंडू वळवू शकतो आणि वेगाने वळवू शकतो. अगदी मात्र आपण पाहतोय बॅट आणि पॅडच्या मधून डिलिव्हर होणारा हा चेंडू होता.
यावेळी लेग स्टिकला आपण पाहतोय अगदी विस्कळीत केलं जात आहे. फर्निचर डेस्ट्रॉयड अमितच्या माध्यमातून महेशची विकेट मिळवली जाते. अर्थातच आपण पाहतोय लागतोय पहिला झटका टीम सावरकर आणि पाडेकरवाडी संघाला महेशच्या माध्यमातून. दुसरा झटका पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. आता येणारा नवीन फलंदाज आपणास पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती रोहन. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये डीप वरती क्षेत्ररक्षक सलगची दुसरी विकेट हेच कंप्लीट केली जाते. लाजवाब स्पेल राहिलाय अमितचा या मॅच मध्ये आपण पाहतोय. 3 बॉल कॅरी केले, 3 चे 3 मध्ये आपण पाहतो 2 विकेट आणि पहिला डॉट आलाय. अमितची गोलंदाजी पाहायला मिळते, अतिशय दर्जेदार आहे, वेग आहे त्याच्याजवळ, अचूकता त्याच्याजवळ आहे आणि फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स वरती आपण पाहतोय, फिल्डिंग पोझिशन वरती आपण पाहतोय जो गोलंदाजी करतोय. जर तिसरी विकेट मिळवली तर विकासजी कदम सावी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं कॅश प्राइज देखील त्याला दिलं जाईल. याची देखील नोंद घ्यायची आहे. विकेट अटॅकच्या उंबरट्यावरती आहे, जरी विकेट घेतली तर उंबरट्यातून घराच्या आत आणि जरी विकेट नाही घेतली तर घराच्या हो यावेळी डिफेन्स करायचा प्रयत्न होता की काय, अगदी रजनीकांत सर आपण पाहतोय डिफेन्स करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. यावेळी त्यावेळी तर आपण पाहतोय डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळतोय. या ओव्हरची कहाणी पाहायला गेलं तर आतापर्यंत फक्त एक्स्ट्राचे रन दिले आणि 4 बॉल कंप्लीट केले, त्यामध्ये 2 विकेट मिळवलेत अमितने. वारंवार पाहिले तर अमितचा स्पेल हा लाजवाब राहिलाय टीम मधलीवाडी संघासाठी आणि त्यानंतर आपण पाहतोय संघ एक चांगली कामगिरी देखील करत आलाय. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. चांगला चेंडू, फसवा चेंडू, चेंडू कट होऊन आतल्या बाजूला जाताना पाहायला मिळतोय. यावेळी आता ओव्हर संपते फक्त एक एक्स्ट्राची रन. काय लाजवाब स्पेल राहिलाय अमितचा. स्वतः अमित त्या संघाचा स्ट्रायकर गोलंदाज आहे, त्यानं ते करून देखील दाखवले. त्यानं तो आमच्या शब्दांवरती खरा देखील तो उतरलाय. वेल प्लेड आणि वेल बॉल. अमित आता जाऊया ओव्हर क्रमांक 3 च्या दिशेने. आणि आमच्यापर्यंत अगदी डकआउट वरतून एक खेळाडू आला आणि त्याने कळवलं की हा तेजस नव्हे तर चॉकलेट बॉय मधली वाडीचा अनिल सपकाळ. मागील मॅच लय पकडून आपण पाहतोय या मॅच मध्ये देखील रंग फुंकले जात आहेत, रंग फेकले जात आहेत आणि या षटकारांची आपण पाहतोय संघाची धावसंख्या धाव फलकावरती 15 धावा पाहायला मिळतील. आता अनिल सपकाळने जर थँक्यू डीजे, धन्यवाद. आणि सपकाळने मात्र षटकार खेचलाय. मागील मॅच मध्ये थोडासा दूर राहिला आणि त्यानंतर आता या मॅच मध्ये त्याला पुन्हा एकदा संधी चालून आली. एकटा लढतो या संघासाठी लढवय्या. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय डकआउट वरतून आपण पाहतोय मधलीवाडी संघाचा 12वा खेळाडू. याचं नाव तेजस नव्हे तर याचं नाव चॉकलेट बॉय असा म्हणत आला होता. तर आपण पाहतोय मधलीवाडी संघाचा चॉकलेट बॉय वरती विकेट गोलंदाजी करतोय. उजव्या हाताने मारा करणारा गोलंदाज आहे. यावेळी देखील येतोय का अनिल सपकाळ यांच्या बॅट मधून सलगचा दुसरा षटकार.
आणि जर सलग 3 षटकार घेतले तर अनिल सप्पा यांना पुन्हा एकदा हे पारितोषिक लागू होईल. विकासची कदम सावी एंटरप्राइजेस राष्ट्रवादी आपण पाहतोय पनवेल यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जातं. अनिलने हा कारनामा करून दाखवला. याच्या अगोदर एकदा त्याला ते पारितोषिक दिलं जाईल. विकासची कदम जेव्हा इथे उपस्थित होतील त्यावेळेला पुन्हा जर केला तर पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याला पारितोषिक दिलं जाईल. ओहो अजून एकदा आपण पाहतोय आणि सबका थांबायचं नाव घेत नाहीये. वाह काय फटकेबाजी पाहायला मिळते. खरपूस समाचार घेतलाय. आता या तेजसला विचार करण्यासाठी भाग पाडलाय. थांबावं लागेल, विचार करावा लागेल, तदनंतर मात्र यावं लागेल. होय लागू होतं एखादं एक पारितोषिक पुन्हा एकदा तुम्हाला जरूर या. पाहायला गेलं तर विकासची कदम थोड्या वेळातच आपण पाहतोय आपल्या स्पर्धेला भेट देते. त्यावेळेला मात्र आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक लाभले गेले ते अनिल सपकाळला दिलं जाईल. याची देखील नोंद ठेवायची आहे. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आणि आपण पाहतोय सावरकर संघाचा बक्कासूर जो मात्र मैदानात उतरला तर मैदान मारल्याशिवाय राहत नाही. असा मात्र अनिल सपकाळ आपण पाहतोय. सलग 3 षटकार येतील का पुढील 3 चेंडूवरती. अजून सलग 3 षटकार. विक्रम नोंदवला जाईल का अनिल सपकाळच्या नावावरती हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंड वरती सावरकर संघाचा बक्कासूर. प्ले अँड मिस डॉट येतोय. यावेळी थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं. कोणतरी आला आणि त्याच्या कानामध्ये सांगितलं, गोलंदाजच्या कानामध्ये सांगितलं की थोडासा पेस कमी कर पाहायला मिळेल. आणि यावेळी मात्र पेस कमी करत असताना डॉट बॉल पाहायला मिळाला. अर्थातच आपण पाहतोय तेजसच्या माध्यमातून निर्धाव चेंडू घेताना देखील पाहायला मिळालाय. हलक्या हाताने फक्त दिशा दिली जाते. कव्हर वरती आपण पाहतोय दिशा दिली जाईल. एक सिंगल रन स्ट्राइक रोटेट. बॅकअप नव्हता. बॅकअप असणं गरजेचं परंतु याचा काही फायदा झाला नाहीये. याच्यावरती धावा नाही आल्यात. यावरती पाहायला गेलं तर एक सिंगल रन येते. या सिंगलनेची ओव्हर संपते. ओव्हर संपत असताना पाहायला गेलं तर 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता एक शेवटची ओव्हर असेल. चला मॅचला करूया सुरुवात. रोशन येताना पाहायला मिळते जे मागील मॅच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेते होते. रोशन शेवटच्या ओव्हर मध्ये 6 मध्ये 47 धाव्यांची गरज आहे. चला आणि सबका टाटा बाय बाय. यावेळी आता विकेटचं पतन होत आहे आणि सबका चांगला खेळ करून माघारी जात आहेत परंतु छोटा खेळ करतायत परंतु सलग 3 षटकार खेचतायत. या मागचं रहस्य आम्हाला तर अजून कळलं नाहीये. जरूर रोशन यांनी विकेट मिळवली देखील जाते. पाहायला गेले तर नवीन बॅटर पंकज पाटोळे स्ट्रायकिंग एंड वरती खेळ करताना पाहायला मिळणार आहेत. मॅच पूर्णपणे आता मुठीमध्ये पकडून तर ठेवले मधलीवाडी वागजायवाडी संघाने. तर आता यानंतर होणाऱ्या मॅचचा विचार आपण चालू करायला हरकत नाहीये. काय बोलाल डीएसपी सर. यानंतर होणारी मॅच आहे जुगायवाडी जंगलवाडी आणि यावेळी देखील सतीश जॉर्कर आहे जो मात्र मिडल स्टिकला उतरून घेऊन जातोय. पुन्हा एकदा फर्निचर डेस्ट्रॉयड ट्रिपल अचित क्लीन बोल्ड बॅटर पंकज पाटोळे टू दी पॅव्हेलियन. आणि नक्कीच दुसऱ्यांदा हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे. रोशन त्यावेळेला ती संधी गमावली होती परंतु आता पाहूया की नक्की मॅच मध्ये सुद्धा 3 षटकार लगातार मारून हॅट्रिक घेतली होती. आता सुद्धा 3 लगातार षटकार मारलेत. नक्कीच त्यांना ते कॅश प्राइज दिलं जाईल परंतु आता रोशनला दुसऱ्यांदा संधी निर्माण झाली आहे लगातार हॅट्रिक ची.
येणाऱ्या चेंडूवरती संधी पूर्ण होणार का, रोशनची हॅट्रिक पूर्ण होणार का, या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक. होय, तेजस सपकाळ आले ना पारितोषिकांचा वर्षावधारण असं कधीच होणार नाही. शुभम जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सलग 3 षटकारावरती होतं पारितोषिक, परंतु नाहीये. आणि विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जी मिळवली जाते या गोलंदाजाच्या माध्यमातून. रोशनजी येत आहेत आणि पहिल्या 3 चेंडूवरती 3 विकेट घेऊन देखील जात आहेत. जसे येतात फलंदाज तसे माघारी जात आहेत देखील. काय पाहायला मिळत आहे म्हणजे पुन्हा एकदा विकासजी कदम सावी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचे कॅश प्राइज यांना देखील लागू होईल. नक्कीच कौतुक करावं तेवढंच. या अगोदरच्या चेंडूवरच चर्चा चालू होती आणि दुसऱ्यांदा ही संधी निर्माण झाली होती आणि त्या संधीचं सोनं केलंय आता मात्र रोशनने. आणि नक्कीच त्याचंही कॅश प्राइज त्याला नक्कीच मिळेल. विकास कदम यांच्या माध्यमातून सावी एंटरप्राइजेस एक धाव मिळेल. बॅटकट आहे, माफ करा, हलकासा एज लागला होता आणि एक धाव मिळाली आहे. सगळी गोलंदाजी पाहायला मिळते रोशनच्या माध्यमातून. मोठा फटका येणार का, फुटा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे आणि चौथी विकेट देखील रोशनच्या नावावर या षटकामध्ये होते. काय गोलंदाजी करतोय रोशन. फलंदाजाकडे पाहिलं तर वाटलं होतं 5वी विकेट मिळेल, परंतु तिथे अमित कडून होते चूक. जल सुटतोय परंतु धावबाद नक्की होईल. सुंदर असा ओव्हर थ्रो अमितचा पाहायला मिळाला, रॉकेट थ्रो, परंतु जेल झाला असता तर ती विकेट रोशनच्या खात्यामध्ये गेली असती. धावबादच्या स्वरूपात झाली ती संघाच्या खात्यामध्ये जाईल. शेवट गोड झाला आणि सामना संपतोय, सामना विजयी होतोय. टीम मधलीवाडी आणि वागजायवाडी अजूनही आव्हान जिवंत ठेवलं या स्पर्धेमध्ये त्यांनी आणि यानंतर लगेचच अभिनंदन करावं लागेल. स्पेशली टीम पाडेकरवाडी आणि सावरकर, आपण या स्पर्धेत सहभागी झालात. संयुक्तरित्या आपण दोघे एकत्र मिळून खेळला या स्पर्धेमध्ये. निराशा नक्की झाली तुमची या स्पर्धेमध्ये, परंतु जोमाने पुन्हा एकदा प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा आणि पुन्हा एकदा नवीन स्पर्धेमध्ये उतरा आणि